अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं मला कमेंट येतं. काही असे भरपूर सेविका आणि मदतनीस ताई आहे, की सर आम्हाला बदली करायचं आहे. तर बदलीसाठी प्रावधान आहे किंवा नाही? तर बघा तुम्हाला रेडमध्ये या ठिकाणी दाखवत आहे. तर हा महत्त्वाचा पॉइंट आहे. तुमची बदली होणार आहे किंवा नाही? तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बदलीबद्दल माहिती देत असतो. पण भरपूर अशा सेविका आणि मदतनीस ताई आहेत, ते कमेंट करून विचारत असतात, की आम्हाला बदली करायचं आहे. की आम्हाला या ठिकाणी आम्ही बदली करू शकतो किंवा काय करावे असं मला कमेंट करतात. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहेत बदलीसाठी. तर बघा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. अंगणवाडी कर्मचारी हे मानधनी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावीत या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. तसेच प्रवास भत्ता अनुदान राहणार नाही. तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे, तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून काम करत आहात. तुम्हाला जर बदली करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रावधान नाही असं म्हटलं आहे. तर स्पष्ट म्हटलं आहे, तर तुमची बदली होणार नाही. तर या पद्धतीने असतं ताईंनो. तर तुमचं एकदा ज्या ठिकाणी तुम्ही सेविका आणि मदतनीस म्हणून जॉइन झाले, तर त्याच ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुमची कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणताही नियम नाही बदलीसाठी. तर या ठिकाणी भरतीमध्ये प्रत्येक जाहिरातमध्ये म्हटलं असतं नियम व अटी शर्ती सर्व दाखवलेलं असतं. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा मुद्दा महत्त्वाचा होता म्हणून मी तुम्हाला हे सर्व रेड गोल करून दाखवलं आहे आणि हे महत्त्वाचं आहे. तर तुमची बदली कधीच होणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्याच ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनाही आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरती होताना वाडी, वस्ती, गाव हे दिलं असतं त्याच्याबद्दलही आपण पाहणार आहोत.